तुम्हाला विजय पाहिजे नाही पाहिजे शांत समाजाला तुम्हाला ऐकू द्या काय बोलणं झालं काय त्यांनी सांगितलं तुम्हाला काय प्रस्ताव ठेवले त्यांचं असं म्हणणं होतं खरं तर इथं येणं अपेक्षित सरकारचं शिंदे समितीचं नाही कारण हे काम शिंदे समितीचं नाही आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढं घालावे त्यांना तोड नाही गेलं आम्ही त्यांना आता सांगितलं की सातारा संस्थांमधला त्या गॅजेटियरमधला सगळा मराठा हा कुंडीमध्ये बसतो हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कुंडी दुसरा नाही येतो त्याची आणखी संख्या त्याच्यात दाखवली ते सातारा संस्थांचा विषय ते आम्हाला आत्ता लागू पाहिजे अंमलबजावणी सही त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही 1 घंटेची सुद्धा राहिला विषय केशेचा केशेत पण त्याला सांगितलं सहसा बलिदान गेलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ते सुद्धा आता तुम्ही मंत्रिमंडळासमोर बसणार तेही घेतो त्यात ती वेळ मागली म्हणजे 1 घंटा सगळे सोयऱ्यांच्या बद्दल सगळ्या सोयऱ्यावर चर्चा आणि मराठा आणि कुणबी एक 58 लाख गाव आले आपलं म्हणणं आहे ते सुद्धा जाहीर पाडवणार त्याच्यासाठी पण त्यांना थोडा वेळ पाहिजे तर ते आता चर्चा करून येतो म्हणजे बघू काय होते त्या 2 गॅजेटियर मध्ये केसेस मध्ये बलिदान केलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोटीस करण्याचा विषय हे कुठंही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुंडी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुंडी त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांच्या गॅजेटियरसाठी आम्हाला थोडा वेळ द्या ठीक आहे म्हणलं त्या 2 साठी आम्ही वेळ देतो पण या 2 ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेटियर 1 मिनिट सुद्धा मिळणार गेले आता ते सांगते म्हणजे आता येते ना आता कधी येणार कधी काही वेळ घेतली त्यांनी 2 तासात येतो 2 दिवसात येतो काही कधीपर्यंत निरोप देतो राज्यमंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणजे लगेच राज्यमंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपलं तिथं खाता असते तर ओळून बसायचं असतं ना मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का ही राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करतात कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय राज्य मंत्रिमंडळाचा चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं हे साफ चूक आहे इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे विधानसभा ऍक्टिव्ह आहे विधान परिषद ऍक्टिव्ह आहे इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये सगळं आहे तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात शिंदे समिती पाटील शिंदे समितीचा हा विषय नाहीये जाऊ दे आता त्याच्यात ते ठरलं असेल तुम्हीच जावा आमचं लय काळं तोंड झालेलं आहे मराठी विषय सरसकट मागण्या मान्य करायच्या त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या खरंच करून केलं खबर बार बार चर्चा त्यांना मी ते म्हणत होते एखाद्या महिन्याचा वेळ मिळाला काय द्यायचं दोन्ही म्हणलं तुम्ही 13 महिने वाचलंय तुमच्यात आलं तरी
त्याचं झालं का आमची चर्चा आली का ह्याने चर्चा हळूच कान लावा आणि त्याला मी त्यांचं कोणी विचारून घेतलं 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का ते हो म्हणे मग आता महिना काय पाहिजे याच्यात आलंय ना पण आमचा पुढे गेला का आमचा नाही ते बारीक घालून होत असतो इकडं घालून आमचं ते सगळं आवाज ओढून घेतो पाटील साहेब काय माहिती आहे तुम्हाला सरकारचा प्रमुख असा सवय लावला तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट गोष्ट आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिले बलिदान आहे त्याच्यात नाटक नसा बलिदान दिलं तर ते लेकरं बाळा उघडे पडले सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे कुटुंब कसं बस त्याचा माणूस वापस नाही येऊ शकत कसं बस संसाराची घरी उभा करून लेकरं बाळा शिकून आणि मोठे करू शकत त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे त्यामुळे तिथं कसलीच तडजोड नाही त्या सगळ्या धरणाव करायच्या आणि तिथं होणार केसेस मागच होणार झाला त्याच्यात काय तडजोड नाही लय विषय त्याचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्याला आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि हाऊस संस्थांच्या ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिना दिवस घ्या पण सातारा संस्थांचं गॅजेटी आहे आणि हैदराबादच्या गॅजेटीला 1 मिनिट वेळ मिळणार नाही कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा जातो का आम्ही लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।